नमस्कार, मी हर्षाली. बातमीपत्रात आपले स्वागत. नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. जनता तुमचा करेक्ट कार्यक्रम करेल, सुधाकर घारे यांचा थोरवेंना इशारा. कर्जत मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा. खालापूरमध्ये भाजपची गुप्त बैठक. विद्यमान आमदारांबाबत नाराजीचा सूर. राष्ट्रवादी बाहेर पडल्यानंतर भाजपही नाराज. शेका पक्षाचे जोरदार शक्ती प्रदर्शन. रायगड जिल्ह्यातील 4 उमेदवार जाहीर. प्रीतम म्हात्रे उरणमधून लढणार. शिंदे गटाच्या 3 उमेदवारांची घोषणा. भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांना पुन्हा संधी. अर्ज दाखल केल्यावर जिल्हा बँकेचा निकाल लावणार. महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांचा इशारा. सांजे ग्रामपंचायत, उलवेनोड, मोहपाडा येथील असंख्य तरुणांचा मनसेत प्रवेश. भारतीय आदिवासी पार्टीकडून नवापूर विधानसभेसाठी अरविंद वळवी यांची उमेदवारी जाहीर. खोपोलीतील भटक्या कुत्र्यांना अँटी रॅबिज लस देण्याचे अभियान. 700हून अधिक भटक्या कुत्र्यांचे लसीकरण. निवडणुकीत आमचे कार्यकर्ते आणि जनता तुमचा करेक्ट कार्यक्रम करेल असे खुले आव्हान आमदार महेंद्र थोरवे यांना देत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. कर्जत येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडत सुधाकर घारे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली. मतदारसंघातील 200हून अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या पदाचे राजीनामे दिले. कर्जत विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर घारे यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले असल्याचे घारे यांनी यावेळी बोलताना सांगितले. महायुतीकडून कर्जत विधानसभा मतदारसंघाची जागा शिंदे गटाकडे जाणार असल्याने 10,000 कार्यकर्ते घेऊन राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडल्याची घोषणा सुधाकर घारे यांनी यावेळी केली. कर्जत आणि खालापूर तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी पक्ष सोडल्याचे एकमेव उदाहरण असून ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सुधाकर घारे यांनी यावेळी सांगितले. आमच्या पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी असतील, माझ्यावर प्रेम करणारे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते असतील, यांनी एक निर्णय घेतलेला आहे आणि ही येणारी विधानसभा आपल्याला लढवायची आहे. पक्षामध्ये राहून आपल्याला अपक्ष स्वरूपाची निवडणूक लढवता येणार नाही. म्हणून आम्ही आज सर्वांनी सामुदायिक राजीनामे देऊन 10,000हून अनेक कार्यकर्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून बाहेर पडत आहोत. आपल्याला अनेक दिवस आपण बघितलं असेल, अनेक लोकांनी इकडून तिकडे प्रवेश केले असतील, अनेक आमदारांनी अनेक खासदारांनी इकडून तिकडे प्रवेश केले असतील, परंतु सर्वच्या सर्व पदाधिकारी सर्वच्या सर्व कार्यकर्ते एका आवाजावर बाहेर पडतात असं कधी कुठे झालेलं आपण बघितलेलं नाही. परंतु मला माझ्या पदाधिकाऱ्यांच्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांच्यावर मला अभिमान आहे. त्यांनी माझ्या प्रेमापोटी मला ही निवडणूक लढवण्यासाठी आज सर्वांनी मनापासून सर्वांनी राजीनामे देऊन खऱ्या अर्थाने या पक्षामधून बाहेर पडलेले आहेत. माझ्या कार्यालयाबाहेर हजारो कार्यकर्ते जमले आहेत. ही आमची ताकद असून कर्जत विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी आम्ही अर्ज भरण्यासाठी कोणतेही शक्ती प्रदर्शन करून जाणार नाही, तर कर्जत आणि खालापूर तालुक्यातील कार्यकर्ते ताकद दाखवण्यासाठी एकत्र येतील असा विश्वास सुधाकर घारे यांनी यावेळी व्यक्त केला. निवडणुकीत आमचे कार्यकर्ते आणि जनता तुमचा करेक्ट कार्यक्रम करेल असे खुले आव्हान आमदार महेंद्र थोरवे यांना देत घारे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. एक काहीतरी आढावा बैठक झाली. या आढावा बैठकीमध्ये स्थानिक आमदारांनी सांगितलं की मी ह्या आधी एवढ्या दिवस मी आमदार होतो आणि आमदार असताना बराच दिवस शांत राहिलेलो आहे, परंतु मी आता आमदार नाहीये. आता जो माझ्याबद्दल काही चुकीचं करेल
माझ्या विरुद्ध प्रचार करेल त्याच्या आम्ही गळात घुसेल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं। जो माझ्या विरुद्ध काम करेल, जो माझ्या विरुद्ध काम करेल त्याचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करेल असं आमदारांनी सांगितलं। ते मी भाषण ऐकलं, परंतु मी आमदार साहेबांना आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगणार आहे, आपण गुन्हेगार वृत्तीचे आहेत का? आपण कोणाकोणाचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे, कोणाकोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे? मी तुम्हाला त्या शब्दात उत्तर देणार नाही, परंतु जेव्हा जेव्हा तुम्हाला करेक्ट कार्यक्रम करायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या करेक्ट कार्यक्रमासाठी तयार असू। त्यांनी सांगितलं मी इतक्या दिवस आमदार होतो, जो माझ्या विरुद्ध जाईल तो राजकारण करण्याच्या लायक मी ठेवणार नाही। मी तुम्हाला सांगणार आहे, आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून त्यांनाही सांगणार आहे, 23 तारखेला 23 नोव्हेंबरला आपल्याला माझ्या कर्जत खालापूरमधील जनता तुमचा करेक्ट कार्यक्रम देईल असं या ठिकाणी। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच खालापूरमध्ये भाजपाच्या एका गुप्त बैठकीत नाराजीचे सूर उमटले असल्याची विश्वसनीय माहिती आहे। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांची उमेदवारी जाहीर झाली असताना भाजपाच्या 40 ते 50 पदाधिकाऱ्यांच्या खालापूरमधील एका गुप्त बैठकीत आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून दुजा भावाची वागणूक मिळत असल्याची तक्रार करत नाराजी व्यक्त करण्यात आली। या नाराजीची कल्पना पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या वरिष्ठांना दिली असल्याची चर्चा झाली। आमदार महेंद्र थोरवे यांनी याआधी भाजपच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही असे वक्तव्य केले होते। त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत महायुतीचे प्रामाणिकपणे काम केले होते। त्यानंतरही आमदार थोरवे भाजपला महायुतीत ग्राह्य न धरता मनमानी करत असल्याचा सूर या बैठकीत अनेकांचा होता। आता ही नाराजी आमदार थोरवे कशी दूर करणार, की ही नाराजी थोरवेंना भोवणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। कर्जत खालापूर मतदारसंघ महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला आला आहे, त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे इच्छुक होते। उमेदवारीवरून सुधाकर घारे आणि महेंद्र थोरवे यांच्यात अनेकदा जाहीर वाद झाले होते। अखेर सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत बाहेर पडणे पसंत केले। त्यामुळे राष्ट्रवादीच्या नाराजीत आता भाजप पदाधिकाऱ्यांची भर पडल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या नेतृत्वात भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले। रायगडमधील 4 मतदारसंघात शेकापचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आले। जयंत पाटील यांनी यावेळी शेकापचा लढाऊ आणि क्रांतिकारी इतिहास सांगत कार्यकर्त्यांमध्ये जान फुंकली। सर्व उमेदवारांना निवडून आणून इतिहास घडवणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले। यावेळी घोषणांनी अलिबाग दणाणून निघाले। या सभेत अलिबाग मतदारसंघातून चित्रलेखा पाटील, पनवेलमधून बाळाराम पाटील, उरणमधून प्रीतम म्हात्रे, पेनमधून अतुल म्हात्रे, सांगोल्यातून बाळासाहेब देशमुख, कंधारमधून श्यामसुंदर शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग। रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाच्या 3 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। महाड पोलादपूर मधील भरत गोगावले, अलिबाग मुरुड मतदारसंघातून महेंद्र दळवी, तर कर्जत खालापूर मतदारसंघातून पुन्हा महेंद्र थोरवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। शिंदे गटाने आपले उमेदवार जाहीर केल्याने शिंदे गटाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत। भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन एबी फॉर्म घेणार असल्याची माहिती दिली आहे। आता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि तिन्ही पक्षाचे नेते मंडळी यांनी जे काय ठरवले असेल तेवढं पण आम्हाला असं वाटतंय की 80 पार मिळायला पाहिजेत आणि ते होतील असं वाटतंय। आता 45 तिकीट डिक्लेअर केलीत साहेबांनी नावं,
आणि ते आज आम्हाला EB फॉर्म न्यायला बोलवलेले आहे. तर आम्ही आता संध्याकाळी 6 वाजता तिथं पोहोचतोय. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर हे तीनही आमदार शिंदे गटाच्या सोबत गेले होते. बंडात साथ देणाऱ्या आपल्या तीनही शिलेदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उमेदवारी दिली आहे. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली. अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघातील महेंद्र दळवी यांच्या निवडणूक प्रचारार्थ समन्वय समितीचा मेळावा शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, RPI महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना भाजपचे नेते सतीश धारप यांनी शेकापची मते आता शिल्लक राहिलेली नाहीत, तर उमेदवार महेंद्र दळवी यांनी फॉर्म भरल्यावर पत्रकार परिषद घेऊन RDC बँकेचा निकाल लावण्याचा इशारा दिलाय. अलिबागच्या जनतेच्या मनात महेंद्र दळवी असल्याने मी निश्चितच पुन्हा आमदार होणार आहे. शेकाप आता शिल्लक राहिलेला नाही आणि शेकापच्या उरल्या सुरल्या दुकानांचे शटर लावून चावी जनतेच्या हातात देणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थितांना दिली. 7ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी केले आहे. सांगितलं काही लोकांना वाटतंय की आम्ही म्हणजे पक्ष. आता ज्या खोलात मी जाऊ इच्छित नाही, तुम्ही त्या काय कंटेस्टमध्ये बोललात, हा तुम्हाला तुमचं माहिती किंवा तुमच्या पक्षांतर्गत एखाद्या वेळेस तो विषय असू शकतो, पण आज अधिकृतरित्या महेंद्र दळवी साहेब या ठिकाणी महायुतीचे उमेदवार म्हणून वरच्या स्तरावर घोषणा करावी मला माहित नाही, पण आपल्या मनातली जी भावना आहे ती आपल्याला व्यक्त करायला कोण काय अडू शकत नाही. त्याच्यामुळे महेंद्र दळवी साहेब त्या ठिकाणी उमेदवार आहेत असं म्हणून आपण काम करायला लागावं. यावेळी भाजप सहसंयोजक गिरीश तुळपुळे, राष्ट्रवादीचे मनोज भगत, RPI तालुका अध्यक्ष सुनील सोपरे, शिवसेना जिल्हा संघटक दीपक रानवडे, शिवसेनेचे हेमंत दांडेकर, जिल्हा समन्वयक महेश मोहिते, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष अमित नाईक, जिल्हा प्रमुख राजा किनी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पल्लवी तुळपुळे, भाजप महिला अध्यक्ष कल्पना आहिरे, जीवन पाटील आदी महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेरी. मनसे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, उपजिल्हाध्यक्ष दीपक कांबळी, तालुका अध्यक्ष सत्यवान भगत, पर्यावरण सेनेचे जिल्हा अध्यक्ष अभिजित घरत, महिला तालुका अध्यक्षा कविता म्हात्रे, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष गणेश तांडेल यांच्या प्रमुख उपस्थितीत चांजे ग्रामपंचायत, उल्वेरोड, मोहपाडा येथील असंख्य तरुणांनी मनसेत प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश मनसेच्या वाहतूक सेनेचे विधानसभा चिटणीस सतीश पाटील, उपतालुका अध्यक्ष भालचंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून झाला. पनवेल तालुक्यात खांदा कॉलनी येथील मनसे कार्यालयात कामोठे तसेच शहरातील विविध भागातील तरुणांनी मनसे प्रवक्ते तथा महानगर अध्यक्ष योगेश चिले आणि जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेत पक्षप्रवेश केला. विठ्ठल ममताबादे, संवाद मराठी लाईव्ह, उरण. विधानसभेची निवडणूक घोषित झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी सर्वच नेते आपापल्या परीने फिल्डिंग लावत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा मतदारसंघासाठी पहिल्या उमेदवारांची घोषणा झाली असून भारतीय आदिवासी पार्टीकडून अरविंद वळवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भारतीय आदिवासी पार्टी ही सर्वसामान्यांसाठी लढणारी आणि सर्वसामान्यांना न्याय देणारी पार्टी आहे. गेल्या 3 वर्षापासून पार्टीच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत सामाजिक सुरक्षा जपण्याचे काम केले आणि हे काम पाहता मला नवापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. आदिवासी समाज नव्हे तर इतर सर्व समाजाला सोबत घेऊन ही निवडणूक लढवणार आहे. पार्टीचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी माझी उमेदवारी राहणार असल्याचे अरविंद वळवी यांनी सांगितले. सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार. खोपोलीतील भटक्या कुत्र्यांना अँटी रॅबीज लस देण्याचे अभियान
व्हेटनरी प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राहुल मुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था श्री कृपा एक्वेरियम, लायन्स क्लब, रोटरॅक्ट क्लब आणि शहरातील प्राणी मित्रांच्या माध्यमातून राबवण्यात आले। 15 दिवस खोपोली शहरातील विविध भागात हे अभियान राबवण्यात आले असून 700हून अधिक भटक्या कुत्र्यांना लस देण्यात आली। आंतरराष्ट्रीय रॅबीज दिनाच्या निमित्ताने दरवर्षी लसीकरणाचे अभियान राबवले जाते। यंदाचे हे 5वे वर्ष होते। मागील वर्षी जवळपास 500 भटक्या कुत्र्यांना लस देण्यात आली होती, तर यंदा त्याहीपेक्षा जास्त संख्येने लसीकरण करण्याचा संकल्प केला गेला होता। त्यानुसार यंदा या अभियानाचा शुभारंभ 6 ऑक्टोबर रोजी झाला होता। खोपोली शहरातील भटक्या कुत्र्यांच्या दंशामुळे हबकलेल्या खोपोलीकरांना या निमित्ताने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।